ॲनामॉलस बिहेवियर ऑफ वॉटर कशाला म्हणतात? ज्यावेळी वॉटर काय करतं 0 to 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या मध्ये त्याचा बिहेवियर दाखवतो. जनरली तो लिक्विड आहे. लिक्विडचं काय सांगितलेलं आपल्याला की लिक्विड जो असतो एका सर्टन when a liquid is heated up to a certain temperature, एका स्पेसिफिक टेम्परेचर पर्यंत हीटला आपण लिक्विडला हीट केलं ते एक्सपांड होत असतं आणि जर त्याला आपण कूल केलं तर ते कॉन्ट्रॅक्ट होत असतं. बरोबर आहे? एका होत असतं कॉन्ट्रॅक्ट होत असतं. परंतु वॉटर काय करतं? एक्सेप्शनल बिहेवियर दाखवतो. 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते काय करतं? कॉन्ट्रॅक्ट होतं. 0 to 4 मध्ये काय होतं? कॉन्ट्रॅक्ट होतं आणि 4 च्या नंतर मग ते बाकी रेग्युलर रूल फॉलो करतं. पण तुम्ही जर टेम्परेचर डिक्रीज करत गेले तर त्या ठिकाणी ते काय करतं? ते एक्सपांड होतं. आणि जर तुम्ही टेम्परेचर डिक्रीज करायला लागले त्या ठिकाणी डिक्रीज करताना एक्सपांड होतं आणि इन्क्रीज करताना काय होतं? कॉन्ट्रॅक्ट. हे एक्सेप्शनल बिहेवियर आहे त्याचं. वाटर को आप 0 डिग्री से 4 डिग्री की तरफ जब आप उनका टेम्परेचर बढ़ाए जा रहे हो वो उनको एक्सपांड होना चाहिए. त्याला काय होना चाहिए? उसको क्या होना चाहिए? एक्सपांड होना चाहिए. वो एक्सपांड नहीं होता है, वो कॉन्ट्रैक्ट होता है. और जब उसका टेम्परेचर आप कम कर रहे हो तो वो कॉन्ट्रैक्ट नहीं होता, एक्सपांड होता है. कौन से टेम्परेचर के बीच में? 0 to 4 डिग्री सेल्सियस. 0 डिग्री सेल्सियस ते साइन करने या ठिकाणी if we heat water from 0 degree Celsius to 4 degree Celsius, टेम्परेचर इंक्रीज कर रहे हो डिक्रीज कर रहे हो? आप टेम्परेचर इंक्रीज कर रहे हो डिक्रीज कर रहे हो? 0 to 4 जा रहे हो. इंक्रीज कर रहे हो डिक्रीज कर रहे हैं? मुझे सुनाई नहीं दे रहा. इंक्रीज कर रहे हैं. आप जब टेम्परेचर इंक्रीज कर रहे हो वहां पे होता क्या है? तो वो क्या होता है? वो कॉन्ट्रैक्ट होता है इंस्टेड ऑफ एक्सपांडिंग. जब आप टेम्परेचर इंक्रीज कर रहे हो उसको एक्सपांड हो रहा है, वो एक्सपांड नहीं हो रहा है. क्या हो रहा है? वो कॉन्ट्रैक्ट हो रहा है. और जब आप जाते हो 4 डिग्री सेल्सियस के ऊपर तो उसका वॉल्यूम कम हो जाता है. क्यों? क्योंकि उसका कॉन्ट्रैक्शन हो गया है, वो कॉन्ट्रैक्ट हो गया. जब आप ग्लास भर पानी लेते हो, ग्लास भर पानी लेते हैं तो ग्लास में पानी लेने के बाद उसको आप फ्रीज में रखते हो उसका आइस फॉर्म होने के लिए. वो आइस जो फॉर्म होता है पूरा ग्लास भर के फॉर्म होता है क्या? नहीं होता है. कब होता है? क्यों? क्योंकि जो वाटर है वो कॉन्ट्रैक्ट होता है. कब? जब आप टेम्परेचर क्या कर रहे हो? कम करते हो तो कॉन्ट्रैक्ट हो जाता है. मगर इधर जो टेम्परेचर यहाँ पे उन्होंने बोला है तो 0 to 4 डिग्री की तरफ जब आप आ जाते हो तो वो कॉन्ट्रैक्ट हो जाता है एक्सपांड होने के बजाय. और तब 4 डिग्री सेल्सियस पर उसका जो वॉल्यूम है वो कम हो जाता है. वॉल्यूम क्या हो जाता है? कम. टेम्परेचर बढ़ा रहे हो वॉल्यूम कम हो रहा है. वाह रे वाह, क्या बात. और if we water is heated further, it expand. उसके बाद में वो एक्सपांड हो जाता है 4 डिग्री सेल्सियस के बाद में. इसी बिहेवियर को the behavior of water between the temperature from 0 डिग्री सेल्सियस to 4 डिग्री सेल्सियस, इसी को कहते हैं एनामोलस बिहेवियर ऑफ वाटर. वाटर का एनामोलस बिहेवियर क्या है? वाटर क्या करता है? 0 to 4 के बीच में 0 से 4 की तरफ जाते हुए वो एक्सपांड होने के बजाय वो कॉन्ट्रैक्ट हो जाता है. If you increasing the temperature from 0 to 4 degree Celsius, it is contract instead of expanding. एक्सपांड होने के बजाय कॉन्ट्रैक्ट हो जाता है. एक्सपांड होने के बजाय कॉन्ट्रैक्ट हो जाता है. एक्सपांड होने के बजाय कॉन्ट्रैक्ट हो जाता है. एक्सपांड होने के बजाय वो कॉन्ट्रैक्ट हो जाता है. एक्सपांड होने के बजाय वो कॉन्ट्रैक्ट हो जाता है. एक्सपांड होने के बजाय कॉन्ट्रैक्ट हो जाता है. कब? 0 to 4. 0 to 4. और इस 0 to 4 के बीच में उसका जो बिहेवियर इस तरह का कि टेम्परेचर बढ़ाते कॉन्ट्रैक्ट हो जाना और टेम्परेचर कम करते एक्सपांड हो जाना. इसी बिहेवियर को कहा गया है एनामोलस बिहेवियर ऑफ वाटर. If 1 kg of water is heated from 0 to 4 degree Celsius, its volume is plotted as the function of temperature. ये आपको ग्राफ दिया है. उस ग्राफ में बोला है कि 1 किलो पानी है उसको हीट किया 0 डिग्री सेल्सियस तक तो उसका वॉल्यूम के बारे में वहां पर बताया है टेम्परेचर के हिसाब से. We get the graph shown in the figure 5.4. At 4 degree Celsius the volume of water is the minimum. देखो आंखों से देखो. शुरुआत में ग्राफ आपको रीड करना आना चाहिए. यहाँ पर मैथ का 3 यूज होता है.
टेम्परेचर इधर दिखाया है और इधर उसका वॉल्यूम बोला है। जब 0 डिग्री सेल्सियस टेम्परेचर था तो वॉल्यूम कितना था? 1000.10 समथिंग था। जब उसका टेम्परेचर आप बढ़ा रहे हो 1 डिग्री सेल्सियस 2 डिग्री सेल्सियस, तो ये ग्राफ ऊपर जा रहा है नीचे आ रहा है? ऊपर जा रहा है नीचे आ रहा है? तो वॉल्यूम कम हो रहा है बढ़ रहा है? कम हो रहा है। वॉल्यूम क्या हो रहा है? कम हो रहा है। तो वॉल्यूम जब कम होता है कैसे कम हो जाता है? अकॉर्डिंग टू यहाँ पे जो वाटर है उसको आप क्या कर रहे हो? हीट कर रहे हो ना, तो उसका वॉल्यूम क्या हो जा रहा है? कम हो जा रहा है। ठीक आहे? जसंही तुम्ही काय करता या ठिकाणी या पाण्याला 0 डिग्री टेम्परेचर असताना त्याचं टेम्परेचर वाढत जातं 1 2 3 ओके। टेम्परेचर वाढत चालले तुम्ही, टेम्परेचर जसंही वाढत चालले त्याचं काय होतं? तो व्हॉल्यूम वाढायला लागला, कमी व्हायला लागला, कमी आला की काय व्हायला पाहिजे? त्याचं व्हॉल्यूम वाढायला पाहिजे, त्यांना एक्सपांड व्हायला पाहिजे। जनरल वॉटर मध्ये येईल काय सांगता आपल्याला की ज्यावेळी कुठलाही लिक्विड असलं त्याला तुम्ही हीट करायला लागले ना तर ते एक्सपांड होतं। परंतु वॉटर काय करतं? 0 to 4 मध्ये ज्यावेळी त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं ते एक्सपांड व्हायच्या ऐवजी काय होतं? कॉन्ट्रॅक्ट होतं। याच बिहेवियरला वॉटरचं ॲनिमल बिहेवियर असं म्हणलेलं आहे। अंडरस्टँड? ओके। या ठिकाणी आपल्याला जनरली या ग्राफवरूनच कळतं की वॉटरला ॲनिमल बिहेवियर आहे। टेम्परेचर आप इंक्रीज कर रहे हो उसका वॉल्यूम कम हो रहा है। ग्राफ ऊपर जा रहा है कैसे? ऐसे ऊपर जा रहा है क्या ग्राफ? ऐसे ऊपर नहीं जा रहा है। अगर ऐसे ऊपर जाता अकॉर्डिंग टू इंक्रीजिंग द टेम्परेचर तो वो वहां पर एनिमल बिहेवियर नहीं आता। टेम्परेचर बढ़ते ही एक्सपांड हो रहा है, मगर टेम्परेचर बढ़ते ही वो यहाँ पे दिख रहा है कि वो कॉन्ट्रैक्ट हो रहा है। अंडरस्टँड? ओके। आता त्याच्यानंतर 4 च्या पुढे बघा, त्यांनी लिमिटचं 0 to 4 काय घेतली? कारण 4 डिग्री सेल्सियसच्या पुढे ज्यावेळी तुम्ही टेम्परेचर इंक्रीज करत चालले तर त्याचं व्हॉल्यूम असं वाढत चाललं, वाढत चाललं, व्हॉल्यूम वाढत चाललं। पण कधी? ज्यावेळी 4 डिग्री सेल्सियसच्या टेम्परेचर पुढे गेलं। ये पॉसिबल है? कब पॉसिबल है? 4 डिग्री सेल्सियस की बाद। मगर वाटर का जो एनिमल बिहेवियर है वो किस टेम्परेचर के बीच में है? एग्जाम में एक मार्क का क्वेश्चन आता है, क्या आता है कि वो पूछते हैं आपको कि 0 डिग्री सेल्सियस पर वाटर का वॉल्यूम कैसा होता है? हाईएस्ट होता है। 0 डिग्री सेल्सियस पर हाईएस्ट होता है और 4 डिग्री सेल्सियस पर क्या हो जाता है? कम हो जाता है। एट 4 डिग्री सेल्सियस द वॉल्यूम ऑफ वाटर इज अ मिनिमम एज कंपेयर टू 0 डिग्री सेल्सियस। टेम्परेचर वाढलं कमी झालं, टेम्परेचर 0 का 4 हो गया ना, कम हो गया बढ़ गया? वाढलं ना। 0 डिग्री सेल्सियस से 4 डिग्री सेल्सियस झालं, 0 ते 4 झालं। तुम्ही कसं काय म्हणता कमी झालं? कोण होतं ते? काम हो गया बोले। हाँ ठीक है, दूसरे की तरफ हिंदी मत करो। हाँ तो 0 डिग्री सेल्सियसला सगळ्यात जास्त व्हॉल्यूम आहे। जसं आपण 0 कडून 4 कडे चाललो ना त्याचं व्हॉल्यूम काय होत जातं? व्हॉल्यूम काय होत जातं? अरे डिक्रीज होत जातं। काय होत जातं? डिक्रीज होत जातं। ठीक आहे, तर याला ॲनिमल बिहेवियर म्हणतात। हे ॲनिमल बिहेवियरचं स्टडी करण्यासाठी आपण एक ऑपरेटर्स पाहणार आहे, त्याचं नाव आहे होपचं ॲपरेटस। कोणाचं? आउटेशरचं नाही, होपचं ॲपरेटस। होपचं ॲपरेटस कसं असतं याच्या आधी आपण ते आईस्क्रीम खाल्लेलं आहे बघा। ते अगोदर ते सायकलीवरती घंटीवाले बाबा यायचे, त्याच्या समोर असं एक खोका असायचं, त्याच्यामध्ये कोण असायचे ठेवले वेगवेगळ्या कलरचे कोण। ते घंटीवाले आईस्क्रीमवाला ठीक आहे, ते घंटी वाजवायचे आणि ते वाजवायचे या आईस्क्रीम खायला 5 रुपयाची आईस्क्रीम यायची। जे काय करायचे मग त्याच्याकडे असं एक स्टीलचं मोठं डब्बा असायचं बा। त्या स्टीलच्या मोठ्या डब्याला मध्यभागी असं झाकण लावलेलं असतं, त्याच्या मध्यभागी असं एक उचलडीचा डब्बा सिलेंडर टाईप डब्बा होता बोटी सारखा। त्याच्या आतमध्ये त्याच्या त्या मोठं झाकण असायचं ना, मोठ्या झाकणाच्या मध्यभागी छोटं भांडं, त्याच्यात ती आईस्क्रीम असंच ठेवलेली। मग ते असं चमचा घ्यायचा भातवाडी सारखा, खर 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 करायचा, असं काढायचा, असं करून कोण घ्यायचा एक कोण टाकायचा, हे लोक 5 रुपये नाही। तर त्याच्यामध्ये वापरलेलं आहे होपचं ॲपरेटस। पण होपचं ॲपरेटस तिथं काय साठी वापरलं? तिथं ते आईस्क्रीमला कोण ठेवण्याचं, आईस्क्रीम नावच आईस्क्रीम।
आईस आणि क्रीम कंबाईन करून जी तयार होते आईस्क्रीम. नाही मग ते होपचा ऍपरेटस काय आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन सांगता आलं पाहिजे. एक्झाम जर विचारलं, इफ दे आस्किंग अस की एक्सप्लेन about the Hope's apparatus or how we can measure, how we can check the anomalous behavior of water by using Hope's apparatus. Hope's apparatus वापरून आपण कशा पद्धतीनं anomalous behavior of water स्टडी करू शकतो त्याविषयी आपल्याला सांगितलं. काय सांगतात आपल्या ठिकाणी की एक सिलेंडर आहे बघा, सिलेंडर टाईप आहे. या सिलेंडरला मिडल मध्ये काय केलंय, एक फ्लॅट बाउल लावलेले असं एक सपाट भांडं लावलेलं आहे कसरट. त्या सपाट भांड्यामध्ये काय टाकलेले, इथं आईस मिक्सचर टाकलेले, फ्रीजिंग मिक्सचर, आईस आणि सॉल्टचं मिक्सचर. तर सॉल्ट का टाकतात त्याच्यामध्ये, जेणेकरून हे आईस लवकर मेल्ट झालं नाही पाहिजे. ओके. मग आणि याच्यात काय करायचंय, ह्या सिलेंडर मध्ये काय टाकायचंय, पाणी टाकायचं, वॉटर टाकायचं. या सिलेंडरला आपण 2 थर्मामीटर लावलेले. ते कशासाठी, चेक करायचं. काय करायचं, चेक करायचं. काय चेक करायचं आहे ना, म्हणून की ऑफ वॉटर. ते कसं 0 to 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या मध्ये वॉटरचं व्हॉल्यूम वाढतं का कमी होतं, की आता आपण एवढं मोठं गडबड केलं, रट्टा मारला नाही का. वाईल वी आर इन्क्रीजिंग द टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम 0 to 4 डिग्री सेल्सिअस, इट इज अ कॉन्ट्रॅक्ट. इन्स्टेड ऑफ एक्सपांड व्हायच्या अगोदर ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट. ते चेक करायचं खरंच असं होतं का. हे एक आपल्याला कन्स्ट्रक्शन दिलेले आहे. हे कन्स्ट्रक्शन पुढे एक्सप्लेन केलेलं आहे या ठिकाणी, इथे एक्सप्लेन केलेलं आहे बघा. काय सांगितलं या ठिकाणी, द anomalous behavior of water can be studied. अभ्यास करू शकतो आपण विथ द होप्स apparatus. होप नावाचं शास्त्रज्ञ, त्याचं नाव होप आहे. नाव नाही माहिती होप. आपल्या सगळ्यांना जगण्याची आशा, ते लोक जगण्याची आशा गमावते बघा. यू स्टार्ट डाइंग स्लोली, एक हळूहळू. परंतु या होपला एक आशा दिली आपल्याला. होप काय होतं बघा, होपला एक आशा दिली. इन द होपचा ऍपरेटस, होपच्या ऍपरेटस मध्ये काय असतं हे त्याचं कन्स्ट्रक्शन. आपल्याला जर विचारलं होपच्या ऍपरेटसचा विषय लिहा, आपण त्या ठिकाणी काय करते, कन्स्ट्रक्शन लिहायचं. की तिची रचना कशी आहे, कसं तयार झालं ते, हाऊ इट इज फॉर्म, किंवा त्याच्या आतात काय काय, त्याच्यात काय काय. त्याच्यामध्ये काय असतं, एक फ्लॅट बाउल असते, एक कसरट भांड असतं. कसरट भांड ते गुड्डी बालवाले बाबा पाहिले गोल भांड असतं, असं गोल भांड. त्याच्यामध्ये साखर टाकते, असं ते फिरत असतं बघा. साखर टाकते त्याच्यामध्ये, मग ते गुड्डीची बाल गोळा करते. हे की नाही, गुड्डीची बाल, हे की नाही. तर याच्यामध्ये काय सांगितलं, एक फ्लॅट बाउल आहे, ती अटॅच केलेली आहे कशाला, अ सिलेंड्रिकल कंटेनर. सिलेंड्रिकल काय कंटेनर, एक पाईप सारखं भांडे असतं, उचरडीचा डबा, कोठी सारखा. आणि त्याच्या मध्यभागी काय केलेलं आहे, फ्लॅट बाउल. 2 गोष्टी आहे बघा, हा सिलेंडर आहे आपला, आणि त्याच्या मध्यभागी एक फ्लॅट बाउल लावला. ठीक आहे. हा चला, water is filled in the cylindrical container. Cylindrical container मध्ये काय टाकायचं, पाणी टाकायचं. टाकलं पाणी, a mixture of ice and salt. त्याला फ्रीजिंग मिक्सचर म्हणलंय. तर हे त्याचं काय झालं, कन्स्ट्रक्शन झालं. आता याचं वर्किंग हा पार्ट घेणार नाही, कारण याच्यामध्ये आपण काय केले, टायमाला काय केलं, टेम्परेचरचं रेकॉर्ड घेतलेलं आहे. 2 थर्मामीटर लावले ना, त्या दोन्ही थर्मामीटरचं काय केलं आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड घेतलेला आहे. तर त्याचा चार्ट आपण, त्याचा जो ग्राफ आहे तो बॅक साइडला या ठिकाणी काढलाय. दर 5 मिनिटाला काय करायचं, त्याच्यात दोन्ही थर्मामीटर आहे, त्याचं टेम्परेचरचा रेकॉर्ड घ्यायचा. त्या टेम्परेचर इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल, त्या कंटेनर मध्ये आपण वॉटर टाकलं, टेम्परेचर कोणात जास्त आहे, वॉटरचं का आईसचं. व्हेरी गुड. आता वॉटरचा टेम्परेचर हायर आहे आणि आईसचं टेम्परेचर कसं आहे, फ्लॅट बॉल मध्ये आईस टाकलेलं कमी आहे ना त्याचं टेम्परेचर. मग त्या आईस मुळे काय होईल, त्या वॉटरचं टेम्परेचर काय होईल, डिक्रीज होईल. मग डिक्रीज होताना त्या ठिकाणी आपण काय केलं, 2 थर्मामीटर लावले. एक थर्मामीटर T1 आहे, जी आपण आईस बाउल त्या बाउलच्या खाली लावलेली पहा, आणि एक थर्मामीटर T2 आहे, ती वरती लावलेली आहे. याच्यापैकी बघा काय सांगितलं, ती जी खालच्या बॉटमची जी थर्मामीटर आहे तिचं टेम्परेचर फास्ट मध्ये कमी झालं पहा. कितीपर्यंत,
4 वर थांबलं ते. जसं सस पळालं बरं का, सस या झुकून पळालं, लय पळालं दमलं बरं का, दमलं, भूक लागली त्याला, भूक लागल्यावर त्याने खाल्ले मुळं गाजर खाल्ले, त्याला वाटलं जाऊ दे आता आपण थोडं पडलं ते, झोपलं, कासव आलं बरोबर, कासव आलं बा, हळू आलं कासव, भारी गप्प सापडलं. ते आपलं टॉर्पाईज आलं, स्लोली आलं, त्यांनी पाहिलं सस झोपलं, झोपू द्या सशाला, मग ते टॉर्पाईज आलं ना, लगेच त्याच्या ठिकाणावर पोहोचलं. ते हळू आलं पण त्याच्या ठिकाणावर पोहोचलं. सस फास्ट आलं, दमलं, झोपलं, भुकलं आणि ते नंतर पोहोचलं. मग ते जाऊन पाहत बाई कासव तर पोहोचलो, कासव जाऊन पोहोचलो. ते सांगितलं आपल्याला इथं काय झालेलं आहे, आपण ॲनिमल आपण स्टडी केलेलं आहे. आता ते कसं, त्याचं वर्किंग कसं चालतं ते आपण इथे एक्सप्लेन केलेलं आहे. बघा हे तिथं वर्किंग आहे. आपण थर्मामीटरची वर्किंग कशी आहे सांगितलं, या ऑब्झर्वेटरची वर्किंग कशी आहे ते आपण पाहतोय. त्याला 2 थर्मामीटर आपण लावल्या, मिडल मध्ये आपण त्या ठिकाणी फ्रीजिंग मिक्सर ठेवलेलं आहे. आता या फ्रीजिंग मिक्सरचं टेम्परेचर कसं आहे, कमी, बरोबर आहे. जर टेम्परेचर जर कमी असेल, याचं टेम्परेचर कमी असल्यामुळे याच्या इंटरनली या सिलेंडरच्या आतमध्ये वॉटर आहे, त्याचं टेम्परेचर काय होणार, डिक्रीज होणार. ओके, आता डिक्रीज झाल्यामुळं काय होतं, ते जनरली कुठलंही लिक्विड असेल तर ते जर त्याचं टेम्परेचर डिक्रीज झालं तर ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं की एक्सपांड होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. आता ते जर कॉन्ट्रॅक्ट झालं तर त्याची ज्यावेळी त्याची डेन्सिटी जी आहे ती डेन्सिटी वाढते, आणि डेन्सिटी कमी असलेलं जे मटेरियल ते वर येतं आणि डेन्सिटी जास्त असलेलं मटेरियल तिकडून जातं खाली. इथं ज्यावेळी त्याचं सांगितलं बघा, सिन्स the temperature of water there decreases. याच्या आतमध्ये असलेलं पाणी जे आहे त्याचं टेम्परेचर डिक्रीज झालं, इट्स अ व्हॉल्यूम डिक्रीज, त्याचं व्हॉल्यूम पण काय होणार, कमी होणार. व्हॉल्यूम कमी झालं तर त्याची डेन्सिटी वाढते, त्याची घनता काय होते, वाढते, आणि त्याची घनता वाढल्यामुळे ते कुठे जाणार, बघा ते कुठे जाणार, the water with the higher density move the downwards. बघा थंडा कूल जे बीट मध्ये होतं पाणी, त्याची डेन्सिटी कमी झाल्यामुळे ते कुठे जाणार, खाली. आता खाली गेल्यानंतर वरचं पाण्याचं टेम्परेचर कमी होणार का, खालच्या पाण्याचं टेम्परेचर कमी होणार, विचार करा ना. थंड झालं, पाणी थंड झालं, डेन्सिटी वाढली की कुठं आलं, खाली आलं. खाली आल्यामुळं कोणत्या थर्मोमीटर मधलं टेम्परेचर कमी होणार आधी, T1 मधलं. म्हणून ग्राफ मध्ये आपल्याला काय दाखवलं, ते ग्राफ मध्ये ते दाखवलं की जे T1 आहे, T1 ते 12 डिग्री सेल्सिअस वरती जे टेम्परेचर होतं तर ते फास्ट मध्ये 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी झालं. असं प्रत्येक वेळी होत राहिलं. मिडल वॉटरचं टेम्परेचर, आता खाली जर तुमचं थंड पाणी गेलं वर कोणते येणार, गरम येणार. मग खालच्या पाण्याचे काय होत जातं, फास्ट मध्ये त्या ठिकाणी डेन्सिटी, मधल्या वॉटरची डेन्सिटी कमी होत जाते, ते पाणी खाली जातं, खाली गेलं खालच्या वॉटरला काय करते, कूल करतं. खाली कूल वॉटर होणार आणि वरती कोणते येणार, मग हॉट वॉटर येणार. ओके, हे सांगितलं या ठिकाणी. बघा मग पुढा, therefore the lower thermometer T1 shows the rapid fall. फास्ट मध्ये त्या ठिकाणी टेम्परेचर डिक्रीज होतं, कमी होतं. ओके, in the temperature, and this continues till the temperature of water become equal to 4 डिग्री सेल्सिअस. जोपर्यंत त्या बॉटलचे इकडचं जे वॉटर आहे याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस होत नाही तोपर्यंत फास्ट मध्ये तिकडचं पाण्याचं टेम्परेचर काय होतं, डिक्रीज होतं. आता झालं तिथलं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअस झाल्यामुळं खाली जे वॉटर आहे या सगळ्या वॉटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस आहे, त्याचं व्हॉल्यूम सगळ्यात कमी असणार, त्याची डेन्सिटी हाय असणार. काय असणार, त्याची डेन्सिटी हाय असणार. त्या ठिकाणी त्याची डेन्सिटी काय झाली, हाय झाली. बघा, when the temperature of water start decreasing below the 4 degree Celsius, 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जेव्हा त्याचं टेम्परेचर डिक्रीज होतं, इट्स अ व्हॉल्यूम इन्क्रीजेस. अरे
4 डिग्री सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर ज्यावेळी टेम्परेचर जेव्हा गेलं व्हॉल्यूम काय व्हायला लागलं, इन्क्रीज व्हायला लागलं. परंतु त्याच्या आधी काय झालं, व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला लागला होता. जेव्हा 12 डिग्री सेल्सिअस पासून आपण 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आलो, त्याचा व्हॉल्यूम काय व्हायला लागला होता, डिक्रीज व्हायला लागला. इकडं 4 च्या खाली गेल्यावर इन्क्रीज व्हायला लागला, म्हणजे ते एक्सपांड व्हायला लागले. टेम्परेचर इन्क्रीज करायला लागले तुम्ही, सॉरी उलट डिक्रीज करायला लागले. टेम्परेचर तुम्ही डिक्रीज करायला लागले, व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला लागला. टेम्परेचर डिक्रीज करताना पुढे एक्सपांड व्हायला पाहिजे, ते एक्सपांड व्हायला लागले. हे काय म्हणून थिअरी त्याचं, जेव्हा त्याचं टेम्परेचर कमी करतो आपण, त्याचा व्हॉल्यूम कमी व्हायच्या ऐवजी वाढायला लागला ना, तर त्या म्हणून थिअरी. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळी त्याचं टेम्परेचर जे आहे डिक्रीज करता 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली, कारण आईस जे आहे आईसचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असतं. आईस काय करणार, आईसच्या लेवलला जोपर्यंत टेम्परेचर आणत नाही तोपर्यंत ते दम खात नाही. त्यामुळे ते सांगितलं ॲट डेन्सिटी डिक्रीजेस, मग त्याची डेन्सिटी काय झाली, कमी झाली. व्हॉल्यूम जेव्हा वाढतोय म्हणजे डेन्सिटी, हे इनवर्सली प्रोपोर्शनल असतं, लक्षात ठेवा. अगर वॉल्यूम बढ़ रहा है तो डेंसिटी कम हो जाएगी, अगर वॉल्यूम कम हो रहा है डेन्सिटी बढ़ जाएगी. वरती झालं तसंच, मिडल मध्ये जे वॉटर होतं त्याचं टेम्परेचर कमी झाल्यामुळं त्याचं व्हॉल्यूम काय झालं, व्हॉल्यूम कमी झालं आणि डेन्सिटी वाढली होती, घनता काय झाली, वाढली होती. ठीक आहे. देअरफॉर मूव्ज अगोदर काय झालं, व्हॉल्यूम ज्यावेळी त्याचं काय झालं डिक्रीज झालं, त्याची डेन्सिटी वाढली होती, त्याच्यामध्ये खाली गेलं. आणि आता काय झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, हे एक्सपांड झालं. 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली ते काय झालं, एक्सपांड झालं. आणि आता त्याची डेन्सिटी डिक्रीज झाल्यामुळे ते कुठे जाणार, वर गेलं ते ढगात नाही. जे बॉटम मिडल मध्ये वॉटर होतं का, तिथलं वॉटरचे टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली झाल्यामुळं त्याची डेन्सिटी वाढल्यामुळे ते डेन्सिटी कमी झाल्यामुळे वर झालं. डेन्सिटी इन्क्रीज झाली, ते खाली जातं. वाढलं तर खाली जातं, कमी झालं तर वर जातं. व्हॉल्यूम त्या ठिकाणी इन्क्रीज झाला, डेन्सिटी कमी झाली. व्हॉल्यूम कमी झाला, डेन्सिटी वाढली की खाली जाणार. व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे त्याचा कॉन्ट्रॅक्ट झाला ती असं, आणि डेन्सिटी कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर त्याचे जे ॲटम्स आहेत ते कंबाईन होतात, जवळ येतात, म्हणून त्याची डेन्सिटी वाढते. समजले? हा, पनीर तयार करता असेल ना तर त्याच्यात तो पांढरा भाग येतो असा एकत्र जवळ आणावं लागतो. प्युअर दुधाचं पनीर काढतो, पतलं पनीर केलं नाही मम्मीला. खवा कसा असतो, एकदम पातळ पाण्यासारखा असतो, हे की नाही. काय होत असतं खवामध्ये, पूर्ण जे केसिन आहे ते एकत्र येत असत. वॉटर मिल्क मध्ये 2 प्रकारचं प्रोटीन असतं, ते केसिन प्रोटीन आणि व्हे प्रोटीन. व्हे म्हणजे काय, वॉटर. व्हे म्हणजे ते पाणी, दही तयार करतो ना आपण, दही तयार केल्यावरती जे पाणी राहतं खाली ते व्हे प्रोटीन आहे. आणि वरती जे पांढरा भाग येतो, गोळा होतो, ते गोळा पांढरा लोण्याचा गोळा, ते लोणी जे असतं का त्याच्यामध्ये केसिन असतं. कोणतं प्रोटीन असतं, केसिन. आणि पाणी जे असतं दुधातलं आपण ते फेकून देतो बेट्यावर, त्या पाण्यामध्ये व्हे नावाचं प्रोटीन असतं. जब हम दूध पीते हैं तो 2 तरह के प्रोटीन लेते हैं, हाँ, केसिन भी लेते हैं, व्हे भी लेते हैं. ठीक आहे. मग होतं काय या ठिकाणी, तर आता पाणी पुढे चाललं, वर चाललं. कोण चाललं, कारण डेन्सिटी कमी झाली. कोण चाललं, कारण व्हॉल्यूम वाढला. कोण कशामुळे झालं, हे टेम्परेचर डिक्रीज झालं. कुठून डिक्रीज झालं, 4 च्या खाली. The temperature of water in upper part T2 therefore decreases rapidly to 0 degree Celsius. वरचं टेम्परेचर 4 कडून 0 कडे फास्ट मध्ये कमी होणार. वरचं जे टेम्परेचर आहे ते 4 पासून 0 कडे फास्ट मध्ये कमी होणार. म्हणजे खालच्या बॉटमला जे 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं, त्याची डेन्सिटी खूप जास्त झाली होती, त्याचं व्हॉल्यूम खूप कमी झालं होतं. त्याला थोडा वेळ लागणार. कुठलं, वॉटरकडचं वॉटर, हे तुमच्या ॲनिमल बिहेवियर आहे. ठीक आहे. टेम्परेचर ऑफ वॉटर इन द लोअर पार्ट ऑफ T1 however remains at 4 डिग्री सेल्सिअस. त्या ठिकाणी काय होत जातं, लोअर पार्टचं टेम्परेचर जे आहे 4 डिग्री सेल्सिअसच राहतं. कधीपर्यंत, वरचं जोपर्यंत 0 होत नाही, आधी
याच्यात पाहतो ना टेम्परेचरची रीडिंग काय दाखवली पहा की आधी वरती 0 झालं आणि तेव्हा वरती 0 झालं तेव्हा खालचं काय होतं वरच होतं. एकदा वरचं 0 झालं की मग हळूहळू खालच्या बॉटम कडचा जो वॉटर आहे त्याची डेन्सिटी खूप हाय होती, त्याचा व्हॉल्यूम खूप काय होता व्हॉल्यूम खूप लो होता. त्याचं हळूहळू त्याचा व्हॉल्यूम काय होत जातो, त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होत जातो आणि त्याची डेन्सिटी डिक्रीज होत जाते. तेव्हा ती काय होत जातं 4 कडून 0 कडे जातं. त्याला टाइम लागतो, पण सुरुवातीला हेच कमी झालं बरं का. आधी बॉटम कडचं वॉटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत फास्ट मध्ये झालं, ते आपल्याला ग्राफ मध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे, हे अडचण काही टाकली